नमस्कार मित्रांनो, JNPT लॉजिस्टिकमध्ये सगळ्यांचं स्वागत. भरपूर दिवसातून भेटलो. 5-6 दिवस बाहेर असल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही. सगळ्यांनी इन्फॉर्मेशन दिली ती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता कंटेनर भरायचा कसा, कंटेनर फॅक्टरीमध्ये जातो कसा, कंटेनर कसा चेक करून कसा भरायचा, या गोष्टीमध्ये सगळं बघितलं आपण. आता फॅक्टरीमधून कंटेनर ज्यावेळेस येतो इकडे कस्टमसाठी, याचं नॉलेज घेणार आहोत आपण. इथं आल्यानंतर पार्किंगची प्रोसेस काय असते काय नाही. तर आपले हे कस्टमचं काम करतात. आपलं नाव? आपलं नाव मोतीराम कोकडे. मोतीराम कोकडे, ठीक आहे. तुम्ही इथं कस्टमचं काम करता बरोबर. कस्टमचं ज्यावेळेस गाडी फॅक्टरीमधून निघते त्यावेळेस काय काय प्रोसिजर असते तिकडून फॅक्टरीमधून निघताना? फॅक्टरीमधून निघताना आपलं इन्व्हॉइस बनतं. इन्व्हॉइस बनल्यानंतर एक्सपोर्टर आपला CHना पाठवतो आम्हाला. अच्छा. त्याच्यानंतर मग त्याचं कस्टमच्या साईटवरती आईस गेटवरती हे केल्यानंतर अपलोड केल्यानंतर शिपिंग बिल नंबर येतो. अच्छा, शिपिंग बिल म्हणजे तो वरून येतो? हां, म्हणजे आईस गेटवरून. हां. आणि नंतर मग म्हणजे ती वगैरे काय प्रोसेस? कस्टमची एक साईट आहे ती आईस गेट म्हणून कस्टमची एक साईड आहे. हां, त्याच्यानंतर थोडंसं मोठ्यानं बोला. हां. तर त्याच्यानंतर नंबर आल्यानंतर आपण तो ड्रायव्हरांना देतो. हां. त्याच्यानंतर मग पार्किंगला गाडी बोलवतो. शिपिंग बिल आल्यानंतर पार्किंगला आपण हां, गाडी बोलवतो. गाडी पार्किंगला बोलवतो. शिपिंग बिल आल्यानंतर आपण गाडी पार्किंगला बोलवतो बरोबर. पार्किंगला आल्यानंतर फॉर्म 13ची प्रोसेस काय? ज्यावेळेस आपण फॉर्म 13 गेटिंगला असतो त्याची प्रोसेस काय जरा समजावून सांगा. फॉर्म 13 ज्यावेळेस येतो तुम्हाला वेसलचे डिटेल टाकावं लागते. इकडे वेसल कधी लागले, वेसलवरती आपला कंट्री तर गेला पाहिजे, आउट ऑफ कंट्रीमध्ये माल तरी पोहोचला पाहिजे टायमावरती. जर वेसल कट ऑफ झालं तर सगळ्यांचे प्रॉब्लेम्स होतात बरोबर. तर ती मला फॉर्म 13ची याची हे समजावून सांगा. फॉर्म 13ची काय ते सिस्टम समजावून सांगा जरा. फॉर्म 13 काय असतो? तर फॉर्म 13साठी इन्व्हॉइस, चेकलिस्ट, DO, VGM, बुकिंग कॉपी, जी आपली कंट्रीची DOची असते ती बुकिंग कॉपी, एवढ्या गोष्टी लागतात. आणि ते आपण ODEXमध्ये अपलोड करून किंवा मॅन्युअल असेल तर कुठल्या लाईनच्या ऑफिसला जाऊन फॉर्म 13 घ्यावा लागतो. फॉर्म 13 ज्यावेळेस येतो त्याच्यानंतर प्रोसेस काय असते? ज्यावेळेस कंट्री आपला गेटिंग होतो बरोबर त्यावेळेस आपल्याला सील स्कॅन करावं लागतं. तुम्ही सील स्कॅन करता ना? बस सील गाडी पार्किंगला आल्यानंतर पहिलं काय स्किल स्कॅन करता, ड्रायव्हरकडून पेपर कलेक्ट करता हो, आणि नंतर सील स्कॅन करता. तर सील स्कॅन कुठं करता, कसं करता ते दाखवा जरा. आता हा कंटेनर आहे आपला. हा कंटेनर आहे. हां, त्याच्यानंतर हा आपला जो आहे हा सेल्फ सिलिंगचा सील आहे. म्हणजे कस्टमने आपल्याला सेल्फ सिलिंगचा दिलेला आहे ना, तो फॅक्टरीमध्ये लागलेला असतो बरोबर. फॅक्टरीमध्ये लागलेला असतो. आणि हा जो या लाईनमध्ये यार्डमध्ये लागलेला असतो. ज्यावेळेस आपण एम्प्टी कंटेनर पिकअप करतो त्यावेळेस हा सील आहे. हां. अच्छा. तर आपण मशीन प्रत्येक वेगवेगळ्या मशीन आहेत. हां. पॅक, इनॉस, आयटेक, SPPL, क्लिक अशा वेगवेगळ्या मशीन आहेत. हां. बरेचसे कस्टमरने त्यांना आतुरीत दिलेलं आहे. हां. त्याच्यानंतर मशीन घेऊन आपण स्कॅन करतो. हां. आणि स्कॅन केल्यानंतर कस्टम ऑफिसर बसलेले असतात प्रत्येक गेटला. अच्छा. तिथे जाऊन आपण व्हेरिफिकेशन करायचं. हां. व्हेरिफिकेशन केल्यानंतर डॉक्युमेंट कस्टममध्ये टाकायचं. डॉक्युमेंट कस्टममध्ये टाकायचे बरोबर. हां. मग कस्टममध्ये टाकल्यानंतर त्या साधारणतः किती वेळ लागतो? डॉक्युमेंट रेडी होण्यासाठी किती वेळ लागतो? साधारणतः म्हणजे 1 तास तरी पकडा. हां. किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो कस्टममध्ये. प्रॉब्लेम असू शकतो. कधी सिस्टमचा प्रॉब्लेम असतो, कधी आईस गेटचा प्रॉब्लेम असू शकतो. आता सर काय माहिती आहे का, काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हरकडून डॉक्युमेंट घेता बरोबर, ड्रायव्हर लोकांची अशी कंप्लेंट आहे, ट्रान्सपोर्टर लोकांची अशी कंप्लेंट आहे की डॉक्युमेंट रेडी व्हायला जवळजवळ 4 ते 5 तास लागतात, 6 तास लागतात. इथं डॉक्युमेंट रेडी व्हायला 5 ते 6 तास लागतात. परत जाममध्ये जावा तुम्ही, परत 7-8 तास लागतात. मग ती सेम डेला गाडी भरायला येत नाही. ड्रायव्हर लोक परेशान होतो, ट्रान्सपोर्टर लोक हे होतं, परेशान होतं. मग याच्यासाठी काय नेमका प्रॉब्लेम काय असतो? कुठे कुठे काय प्रॉब्लेम येतो? काय सर्व्हरचा इश्यू असतो? काय असतो नेमका? सर्व्हरचा पण विषय असू शकतो किंवा कस्टमचं पण आतमध्ये काही पार्किंगची सिस्टम जाते म्हणजे कस्टममधली. किंवा मग कधी आपले वरून आईस गेटची सिस्टम नसते. अच्छा. त्याच्यामुळे टाईम होऊ शकतो. किंवा कधी कधी मग एक्सपोर्ट भरपूर असतो एका दिवशी. कधी 500 डॉक्युमेंट होतात, कधी कधी 1000 पण डॉक्युमेंट होतात. त्याच्यामुळे कधी थोडासा वेळ जास्त लागू शकतो. म्हणजे डॉक्युमेंट रेडी व्हायला म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम असतो. असं काय म्हणजे कोणी थांबवून ठेवू शकत नाही आपल्याला की बाबा येतं. आता इथं बाजूला मला वाटतं आय थिंक कस्टम ऑफिस इथंच आहे ना? हो. इथं PO बसलेले असतात बरोबर. इथं सगळे डॉक्युमेंट रेडी होतात. हे जवळजवळ 25-30 हजार कंट्री इथं आहेत बरोबर. हे फक्त फॅक्टरी स्टाफसाठी. अच्छा. हे जे आहे इथे फक्त फॅक्टरी स्टाफसाठी. बाकी CFSचे आपले CFSला वेगळे साहेब असतात कस्टमरले. तिथे वेगळं डॉक स्टाफचं वेगळं काम असतं. अच्छा. बरं ठीक आहे. आता हे तुमचं सगळं झाल्यानंतर बरोबर कंट्रीचा कट ऑफ असेल त्यावेळेस तुम्ही कसं करता? जामला म्हणजे कंटेनर जाम लागले, कंटेनरचा प्रॉब्लेम झाला काय झालं तर त्यावेळेस तुम्ही कसं हँडल करता? तर त्यावेळेस असं आहे
की जर तुमच्या गेटला लाईन किती आहे काय आहे तेही बघणं गरजेचं आहे. आता कधी कधी कट ऑफ तुमचा 2 तास आहे, भले आपण लवकर गेट पास दिला ड्रायव्हरला, पण जाम लागल्यानंतर ट्रॉफिक लागल्यानंतर आपण काय करू शकत नाही. ठीक आहे. मग कंटेनर सपोज कट ऑफ झाला, वेसल निघून गेली, बरोबर, मग त्यावेळेस तुम्ही काय करता? कंटेनर जर आपल्याला त्या डेस्टिनेशनला सपोज आपल्याला कंटेनर न्यायचा साऊथ आफ्रिकेला, मग त्यावेळेस तुम्ही काय करता? म्हणजे कंटेनर कसा नेता तुम्ही त्यावेळेस? एक तर दुसरं ऑप्शन असू शकतं त्यासाठी, बफर ऑप्शन आहे की 8-10 दिवसानंतर दुसरी वेसल, किंवा मग SSR परमिशन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे वाया परमिशन समजा, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल आपल्याला आफ्रिकेला जायचं, ऑस्ट्रेलियावरून जायचं, एक फॉर एक्झाम्पल, म्हणजे आफ्रिकेला वेगवेगळ्या वेसल तुम्हाला भेटू शकतात. म्हणजे वाया आपण नेऊ शकतो, वाया परमिशन. त्याचे चार्ज वगैरे ते लाईनवाला ते करतात, ते आपण काय करू शकत नाही. लाईनवाले आपल्याला ऑप्शन देऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे कंटेनर कट ऑफ झालं तर हे आपल्याला ऑप्शन आहे. नमस्कार सगळ्यांना. आणि आता हे आपल्याला प्रॉब्लेम तर समजला, बरोबर, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. पार्किंगमध्ये प्रॉब्लेम असतो, कधी सर्व्हर डाऊन असतं, कधी गेट जाम लागतं, ह्या गोष्टी सगळ्या असतात, हे जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तर ट्रान्सपोर्टरने काय, ट्रान्सपोर्टर आणि सगळ्यांनी हा प्रॉब्लेम आहे ना, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कंटेनर कधी लेट होऊ शकतो. सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे, ज्या वेळेस आपला जो कंटेनर इथं असतो, ओपन ऑर्डर येते कंटेनरची, माहिती आहे, कंटेनरचं शील तोडलं जातं, मग त्यावेळेस काय सिस्टम असते, कशामुळे ती ओपन ऑर्डर येते? ते ओपनचं एक कस्टमचं प्रोसिजर आहे. मग ते कंटेनर ओपन का करतात? ते ओपन एखादा जर तुमचं सिस्टम असते, सिस्टममधूनच येतं की ओपन होऊ शकतो कंटेनर. अच्छा, म्हणजे त्यांना कस्टमरला काय प्रॉब्लेम डाऊट आला तर ते कंटेनर ओपन करून आतमध्ये काय कार्गो आहे ते चेक करतात. ते करू शकतात. त्याने ते साधारणतः त्या गोष्टीसाठी किती वेळ लागतो? समजा तुमचे 2 तासही जाऊ शकतात किंवा 5 तासही जाऊ शकतात. याच्यामुळे पण डिले होऊ शकतो. तर हे बघा, हा प्रॉब्लेम असतो, हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. इकडे कंटेनरचा ओपन ऑर्डर आली तर कंटेनर डिले होऊ शकतो. मग आपण काय करतो, एकमेकांवरती हे करतो, कंटेनर का आउट लवकर गेट इन नाही झाला, माझी गाडी थांबली, ह्या गोष्टी जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तरी सगळ्यांनी हे जे प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे, याच्यातून हेच सांगणं आहे. आणि आपल्याला जी आत्तापर्यंत जी माहिती भेटली की कस्टमची काय खरंच प्रोसिजर असते, तुम्हाला मी पाठीमागच्या भागामध्ये कंटेनर असतो कसा, कंटेनर भरायचा कसा, कंटेनरचं पे लोड, टेअर वेट, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. फॅक्टरीपासून कंटेनर इथं आपले डॉक्युमेंट रेडी होण्यापर्यंत हे सगळं सांगितलं, आणि कंटेनर गेट इन होण्यापर्यंत, आणि कंटेनर आपला आउट ऑफ कंट्रीला कसं जातो याच्यापर्यंत तुम्हाला सगळं सांगितलं आहे. आता एवढ्या भागामध्ये एवढंच आहे. सगळ्यांना धन्यवाद. माझं लॉजिस्टिक्स JNPT नावाने चॅनल आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळी माहिती तुम्हाला ग्राउंड लेवलपासून सगळी माहिती तुम्हाला भेटेल याच्यामध्ये. एक व्हिडिओ पूर्ण पाहत चला. सगळ्यांच्या सेवेसाठी मी आहे. धन्यवाद. नमस्कार.